गणनायकं गजमुखं सुमोगश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विगणनाशो गणाधीपः बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा शुभमंगल सावधान हात जोडा, अग्नीला एक नमस्कार करा. अग्नीच्या साक्षीने आज तुमचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. लक्ष्मी निवासः क्षमादाकरक पुस्तकाद्यं चतुर्भुजं प्रजापतिं हंसयानमेकवक्रं नमाम्यहं प्रजापते नमः. मंगळसूत्र काढून माझ्या हातात द्या. आता वेळ एवढा कमी राहिला आहे की 5 मंगलाष्टका झाल्या की नवरा नवरी गळ्यात हार घालतील आणि आधी मंगळसूत्र घालून भांग्यात कुंकू लावून घेतील. त्यानंतरच आपण पुढचे सगळे विधी करू, म्हणजे मुहूर्त टळणार नाही. हो गुरुजी. नीलांबरी, पटकन मंगळसूत्र घे. अगं दे ना लवकर. आई, यामध्ये मंगळसूत्रच नाहीये. काय मंगळसूत्र? अहो अरे हो, अहो रेणुका ताई, ते बघा. तिकडे कसं गेलं पण ते? सिद्धिराज, भावना काय मला काय? सिद्धिराज आला. अय्या सिद्धू, सिद्धिराज, सिद्धिराज सावकाश. सिद्धिराज, भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घाल. आजपासून नव्हे, आता या क्षणापासून सिद्धिराज गाडे पाटील यांची बायको म्हणजेच भावना सिद्धिराज गाडे पाटील या दोघांचाही शुभविवाह पार पडलेला आहे.
तेव्हाच मी माझ्या मुलीच्या हस्ती विसर्जन करणार. स्वस्ति न सार्क्षरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. त्या वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं. त्या वराने वधूचा हात धरायचा आहे, अग्निभोवती फेऱ्या मारायचा आहे. आता पुढे यायचं आहे वधूने आणि 7 पावलं चालायची आहे. विवाह संपन्न झाला. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुवा. संकीर्णनागाशवदनं सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः. नमस्कार करायचा आहे. माया आचमन करा. जिंकले मी. महागणपतये नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. चला वधूला गौरीहर पूजनासाठी बोलवा. माया मॅडम, माया, झालं का आवरून तुझं? चल, गुरुजी वाट बघतायत. बोलवलंय त्यांनी. नशीब बाबा, रामपुरेंची प्रथा लक्षात ठेवलीयस. आता सूनमुख विधी होईपर्यंत हा पदर असाच ठेवायचा. हा, वधूला घेऊन या. आली लग्न घटी समीप नवरा, घेवोन यावा घरा. गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा, अंतःपटात ते धरा. वाजंत्री बहुगलबला न करणे, सुमुहूर्त सावधान. हार घाला पहिल्यांदी. वधूचा उजवा हात धरायचा आहे, अग्निभोवती फेरा मारायचा. या इथे विवाह होम आणि सप्तपदी संपन्न झालेली आहे. आता सुनमुख बघण्याचा कार्यक्रम करूया. ये माया, बस मांडीवर. आता तरी आईसाहेबांना सगळं सांगावंच लागेल. वेदा अजूनही आली नाहीये, पण आता माझ्याकडे काहीच पर्याय उरलेला नाहीये. हा काय मूर्खपणा आहे मीरा.
सांगायचे बाबा माझं ऐका. चल आईसाहेब तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. आईसाहेब आईसाहेब अनन्या, गृहप्रवेशाची तयारी कर. शुभमुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. अक्षता वाटून झाल्या का? दोन्ही जोडप्यांनी मंगलाष्टकासाठी तयार राहा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं शुभमंगल सावधान. आता नवरीनं नवऱ्या मुलाच्या गळ्यात हार घालायचा आहे. आता मुलीच्या गळ्यात नवऱ्याने हार घालायचा. आता तुम्ही म्हणा ओम स्वस्ती, म्हणजे मला मान्य आहे. ओम स्वस्ती, मला मान्य आहे. आता या अक्षता एकमेकांच्या डोक्यावर टाका. आता कंकण बंधनाचा विधी सुरू करूया. आता नवऱ्यानं नवरीच्या डाव्या हातात पहिल्यांदा कंकण बांधायचं आहे. एकमेकांचे उजवे हात हातात धरा आणि आता आपण सप्तपदीला सुरुवात करूया. पूर्ण पूर्ण जलसमुद्र सरिता पूर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. हे 7वं पाऊल आहे. एकमेकांविषयी मैत्री आणि विश्वासाचं वचन. विश्वास ठेवला म्हणून लग्नाला तयार झालो, पण आज फक्त स्वानंदीच नाही तर त्यांची फॅमिली सुद्धा माझ्या मनातून पूर्णपणे उतरली आहे. हे कसलं 7 जन्माचं नातं? हे तर 7 मिनिटात संपायला पाहिजे. हे काय करून बसलोय मी? आपल्यामध्ये काहीही होऊ शकत नाही. मैत्री सोडा, मी तुमचा माणूस म्हणूनही रिस्पेक्ट करू शकत नाही. माझ्या कुटुंबाकडून झालेल्या चुका मी सुधारेन आणि सगळ्यांची मनं जिंकेन. मला असा विश्वास वाटतो.